जिल्हा व्यापारी महासंघाच्या 36व्या वार्षिक व्यापारी मेळाव्यात उद्या महासंघाकडून दिल्या जाणारे विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यापाऱ्यांच्यासाठीचे 7 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। त्यापैकी 2 पुरस्कारांची घोषणा ही प्रत्यक्ष मेळाव्यामध्ये केली जाते। त्यापैकी कैलासवासी उमेश विष्णू शिरसाट आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जो वेंगुर्ले व्यापारी संघाने महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष अनिल सौदागर यांच्या संकल्पनेतून पुरस्कृत केलेला आहे। मेळाव्याच्या कामामध्ये जो कार्यकर्ता झटून काम करतो, जोमाने काम करतो, सर्वांना सोबत घेऊन काम करतो, अशा कार्यकर्त्यासाठी हा उमेश विष्णू शिरसाट पुरस्कार दिला जातो। आणि दुसरा असाच पुरस्कार मालवण व्यापारी संघाने पुरस्कृत केलेला आहे। तो म्हणजे महासंघाचे संस्थापक असलेले कैलासवासी प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार यंदाच्या वर्षी म्हणजे 2023 या संपूर्ण वर्षामध्ये ग्रामीण भागातील जो व्यापारी संघ आदर्शवत महासंघाच्या संकल्पनेनुसार निकषानुसार काम करतो, अशा एका संघाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं। आणि यंदाच्या वर्षी महासंघाच्या निवड समितीने एकमताने खारेपाटण व्यापारी संघाची निवड या पुरस्कारासाठी केलेली आहे। उद्या कैलासवासी प्रतापराव केनवडेकर आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार हा खारेपाटण व्यापारी संघाला प्रदान करण्यात येणार आहे। यंदाच्या वर्षापासून दीपक भोगले आणि कुटुंबियांनी पुरस्कृत केलेल्या महासंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या आणि निरलसपणे कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता व्यापार संघटनामध्ये काम केलेल्या कैलासवासी भाई भोगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा नव उद्यमी पुरस्कार या वर्षापासून प्रदान करण्यात येणार आहे। आणि या पहिल्या पुरस्कारासाठी म्हणून महासंघाच्या निवड समितीने नांदोस अट्टा येथील विघ्नेश मार्केटिंगचे महेश यादव यांची एकमताने निवड केलेली आहे। त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे
या वर्षापासून आणखी एक पुरस्काराची भर पडलेली आहे, ते म्हणजे सेवाव्रती बापू नाईक स्मृती आदरातिथ्य उद्योगात काम करणाऱ्या, भरीव कामगिरी करणाऱ्या एका उद्योजकासाठी म्हणून हा पुरस्कार देण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि यंदाच्या या पहिल्या पुरस्काराचं, बापू नाईक स्मृती पुरस्काराच्या मानिक हा आंबोलीच्या हिस्लिंग वुड्स हे संचालक, संशोधक हेमंत ओगले यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी पर्यावरण रक्षण आणि त्यातून शाश्वत पर्यटनामध्ये जे काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मालवणचे तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर आणि सर्व ओरसकर कुटुंबियांनी आपल्या उद्योजक आईच्या स्मृतिप्रित्यर्थ आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार सुरू केला. हा पुरस्कार ज्या तालुक्यात मेळावा आयोजित असतो त्या तालुक्यातील अशा महिलेला जिनं स्वकर्तृत्वावरती आपला उद्योग व्यवसाय निर्माण केला आणि त्यातून ऊर्जिता व्यवस्था साधली, यंदाच्या वर्षीचा हा पुरस्कार सुरेखा वाळके यांना घोषित होत आहे. महासंघाचा सन्मानाचा आणि ज्यानं सचोटीने व्यापार करण्याबरोबरच समाजाच्या कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेलं आहे, समाजसेवा केलेली आहे आणि ती करत असताना व्यापार संघटनामध्ये सुद्धा भरीव योगदान दिलेलं आहे, काम केलेलं आहे, अशा आयोजक तालुक्यातील एका ज्येष्ठ व्यापाऱ्याचा सन्मान हा महासंघाच्या जीवन गौरव पुरस्काराने केला जातो. 2000 सालच्या मालवणच्या मेळाव्यापासून या पुरस्काराला सुरुवात झाली. पहिला पुरस्कार हा ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांना देण्यात आला. त्यानंतर कैलासवासी काकासाहेब आसोलकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर गतवर्षी हा पुरस्कार मरणोत्तर आनंदराव कामत यांना देण्यात आला. यंदाच्या वर्षीचा महासंघाचा जीवन गौरव पुरस्कार मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर यांना प्रदान करण्यात येणार.